पेडण्यात आम्ही टेनिस क्रिकेट सांगपाक खरी लज दिसता की जेन्ना आमी हांगासर आमचे कडेन नॅशनल स्पोर्ट्स आमी जेन्ना ऑर्गनायज करतात आणि आमचे कडेन एकमेव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हो सावळवाडे आसा जसो आमी अजूनही उपभोग घेवंक शकनात. एक काळ आसलो आमी पेडणे मांगनासून ह्या मेळ्यांनी खेळपाक आमी नागसर हासापूर वारखण येताले खेळपाक. आजूय तीच परिस्थिती आता आमकां कोणाच्या तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी घेवन विकेटी लावन पीच करून खेळचें पडटा. म्हणजे सावळवाड्याचो जो कॉम्प्लेक्स तरुणांक जो आमी सुपूर्द केल्लो आसा तो केन्ना मेळटलो काय? खऱ्या अर्थान स्पोर्ट्स जेन्ना नॅशनल गेम्स जाले तेन्ना तेचेर सराव करपाक प्रॅक्टिसीस करपाक तो ग्रावंड उपलब्ध आसपाक जो अजूनही ना. आणि म्हाका अजाप दिसता की आमच्या हांगासरले पेडण्यातले तरुण अजूनही कशे हातीर हात धरून बसूं शकता. आणि म्हणून हांवें म्हटलें की हांगा जे जमलेले धाडसी लोक आसा धाडसी तरुण धाडसी बुजुर्गां तो मोठो निर्णय आसा. आणि हांव म्हणटा की हे उदाहरण जातलें आणि हांगासून ही सुरवात जातली. काळांतरान आमचे कडेन 27 तारखेक मांद्रे मतदारसंघात जाहीर सभा जातली. खात्री आसा की हेचो जो एक पडसाद पडटा थंय पळोवन हेचे पेक्षा दुप्पट लोक आसपाक जाय. आणि आमी सगळ्यांनी एकामेकाक मदत करून एकामेकाक मदत करपाक जाय. चड वेळ घेयना कारण भाई फुडल्यो मिटिंग्स आसतल्यो. बरें दिसता की जशें हांगासर जुनी मंडळी म्हणजे आमी जेन्ना काँग्रेस नांव आमकां कळपाक लागला त्या वेळा पासून साळगांवकर वगैरे सगळ्यो आमी हांगा पळयला की महिला शक्तीचेर वेगळें काम करता. आनी अजूनय ती आमच्या बरोबर सगळे हेंचे बरोबर लोकांक आसात ती सगळ्यो. निर्णय करपाक जाय आमकां. जशें सामान्य मनशान जरी उलयना जाल्यार परिवर्तनाचो एक निर्णय केला त्या निर्णयाक आमी सगळे जर वांटेकारी जाले आमी सगळ्यांनी आमचे जर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी समजून आमी माउथ टू माउथ कॅनवासिंग सुद्दां केलें जाल्यार ते मल्टिप्लाय जाता. आनी म्हाका खात्री आसा हे परिवर्तन उत्तर गोंयचे उमेदवार खलपबाई हांकां जैतिवंत करतले हेतून तीळ मात्र शंका ना. आनी हे हांव ह्या पेडण्याच्या ह्या फुडल्यो समावेश जाता. म्हाका हांगासर उलोवपाक दिल्या बद्दल गोवा फॉरवर्डच्या वतीन हांव इंडिया एलायन्साचे आभार व्यक्त करता. देव बरें करूं. हॅलो थँक्यू दीपक भाई कोळकर. आता विनंती करता आम आदमी पक्षाचे पुंडलिक धार्वेकर यांच्यानी आपल्या 2 शब्दात मनोगत व्यक्त करते. भाव पुंडलिक धार्वेकर. त्याच्या पहिले आमची महिला काँग्रेसचे अध्यक्ष पेडणे मतदारसंघाचे अध्यक्ष यांना विनंती करता आमच्यामध्ये आता सध्या दुसरीकडे गोय राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री श्रीयुत चंद्रकांत तोरडकर यांना पुष्पचक्र देऊन त्यांचे स्वागत करते. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आमचे लाडके नेते भाई खलप तसेच इतर पदाधिकारी आयज इंडिया एलायन्स इतक्या खातीर आम्ही केन्ना तरी म्हणटा राम राज्य चालला राम राज्य चालला राम राज्य चालला पण आज रावण राज्य चालला. म्हणून आज खंय तरी इंडिया एलायन्साची गरज पडली आमकां सगळ्यांक एकठांय येवन हे रावण राज्य सोंपोवपाचें हुकुमशाही सोंपोवपाची. बरोबर दीपक भाई खूप बरे तरेन तुमकां सांगला. आमच्या पेडण्यात प्रोजेक्ट खूप येयले पण पेडणेकार भिकारी जाले. जॉबा कडेन जॉब ना. आयज आमचे भुरगे एक 5वी पासून तो फुडले भुरगे खेळपाक सोदतात क्रिकेट खेळपाक जाय तर सराव करपाक सोदतात पण तांकां नेटा ना. वायगोड्याच्या ग्रावंडाचेर सराव करतात आनी मॅचीक वयतात. थंयसर हारोवन येतात कारण प्रॅक्टीस घेवपाक तांकां सारको ग्रावंड ना. कारण वायगोड्याच्या ग्रावंडाचेर सारके
सकाळी आणि येतून ते धावपाक बिपाक भंय दिसता व्हडले व्हडले टीम बरोबर ते मॅची करतात ते तुमच्या हातात आणि आरोग्य आमचं खूप लाभ दिसता आमचो भुरगो जिशेर एका वयता कॉम्पिटिशनाक वयता आनी हारोवन येता म्हणून पेडणेचें नांव नंबर 1 आसता दुसरी गजाल आसा आयज आमच्या भितर महिला मंडळ आमचे खूप भाव भयणी असतात भाव बसलेले असतात जाणटे बुजुर्ग असतात सगळे भय आसा मनात आपण येयले बरो फाल्यां आमचे बघितलं आपलं नाव सांगतले आमचो 1000-3000 ना दिलो जाल्यार पण तुमकां एकच सांगता हे 1000-3000 बंद करपाक कोणाच्या बापायकडे लावचे ना कारण हो 1000-3000 येवपाक तुमचो मानवी हक्क आसा तो येता तो 3000 पेक्षा जास्ती जावलो कमी जावंक जायना आणि जास्ती करून घेवपा खातीर आयज आमी उबे आसो इंडिया एलायन्साच्या आघाडीचेर आमी तांकां सपोर्ट करतो भाई क्लबाक सपोर्ट करतो आमी आयज सादारण जर समज महिला मंडळाचो ग्रुप आसता तेतून खुबशे जाण अशी बायलां आसतात की महिला मंडळातून हे 1000-2000 घेतात तेजो इंटरेस्ट आसता की 5 रुपया आनी काहीतरी तो इंटरेस्ट फारीक करपाक सुद्दां जायना थोडे बायलां कडेन पयशे कारण हो 1000-3000 पावना आमच्या मॅडमी सांगला काँग्रेसचे मॅडमी सांगला की सगळ्याक 8,000 महिन्याक घेतले बरी गोष्ट आसा बरोबर धन्यवाद अशें जाय जाल्यार आमची बायलां सक्षम जातली सगळ्या गांवांत फुडें सरतली फाटीं सरची ना आनी आयज हो जो भंय आसा तुमच्या मनांत आमचो 1,500 वयतलो हो भंय मनाचो काडून उडयात कोणूच बंद करूं शकना तुमचो 1000-3000 आनी जायत्यांचे पयशे उरता हो तुमचो हक्क आसा आधार तुमचो हक्काचे पयशे आसात तेन्ना निमाणे तुमच्या कडेन एकूच सांगूंक सोदता कारण हांगा वेळ खूब कमी आसा आमचे प्रमुख वक्ते आसा मुरोबी सगळ्यांनी एक मत करात भंय घालतना तो काडून दवरात आनी खूब फावटी आमी उलयता आमी कोणा कडेन येता भाऊ का भाई रे हे दोन हे जाल्लेले आसा भाऊ आनी भाई खूब जाण सांगतात कित्याक कृती करपाक हे बरी परिवर्तन करूंकच जाय हे व्हडले आमकां बदलूंकच काय केलें 25 वर्सांक हो शब्द प्रत्येक तोंडात हो शब्द काय केलं 25 वर्सांक अरे म्हणजे हे तुम्ही भाऊक दिसताना मला काय केलं 25 वर्सांचा जॉब काढले का आता निघते आई हॉस्पिटलाकडे ऐकले की फक्त मागा कोण सांगतात ते 6 महिन्या खातीर असतले इलेक्शन झालं का मग ब्रेक दिसतले मला असू शकता मे बी सांगू शकता कारण ते ब्रेक खूप असतात परमनंट कमी असतात माका 2 शब्द मला दिल्याबद्दल आम्हाला पार्टीच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार देव बरे करू थँक्यू थँक्यू बहुत धन्यवाद आता विनंती करता आज तुमच्या आमच्यामध्ये जे आहात काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून पूण तुमच्या आमच्या काळजातले आमचे भाई म्हाका दिसता जेवतर कुर्णांतल्यान वळखना पर्यंत नसले त्या वक्तार भाई आमदार जावच्या पयलीं त्या वक्ताच्या काळात जी कार्य चालू आसली ते कार्यातून पासून नागपूरच्या ताफ्याकडे येऊन उतरान वळखणा एका लग्न कार्याक ते येयल्या त्याच्या पयलीं हांव विनंती करता आमचे ॲडव्होकेट जितेंद्र गांवकर हेंच्यांनी 2 शब्दात आपले मनोगत व्यक्त करते मागीर आमचो उमेदवार भाई तेच्या सुरू केले परत करता आनी मागीर तो उलयता व्यासपीठाचेर उपस्थित राजकारणाचो गाढो अनुभव असलेले कित्येक वर्ष आम्ही पळयता की भाई क्लब हे नाव आयकून आम्ही व्हड जाल्लेले आणि आयज काँग्रेस पक्षाचे उत्तर गोंयचे उमेदवार आयज आमच्या मध्ये माचेर आसा त्याच प्रमाणे माझे इश्ट दीपक भाई गोवा फॉरवर्डचे प्रभारी आमची वाइस प्रेसिडेंट डॉक्टर प्रमोदा साळगावकर मॅडम DCCचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी माझे मित्र
बा प्रणव परब आताच ज्याने भाषण केले ते माझे मित्र आणि आम आदमी पक्षाचे पेडणे मतदारसंघाचे पुढारी बा पुंडलिक धारगळकर, आमच्यामध्ये असा हळीगावचे सिनियर ॲडव्होकेट जे सदाच आमकां सगळ्यांक मार्गदर्शन करता प्रभाकर नारुलकर सर, पेडणे ब्लॉक काँग्रेस कमिटीचे ब्लॉक प्रेसिडेंट बा कृष्णा नाईक आणि आमची महिला काँग्रेसची मिलाग्रीन फर्नांडीस आणि तुम्ही हांगा उपस्थित सगळे माता भगिनी, माझे मित्र, माझे इश्ट. आयची बसकेक हांव दोनूच विशय तुमच्या समोर मांडटा. ज्यो सामाजिक संस्था आसा आमी जाका संविधानात मान्यता दिवन गांवांनी निवडणूक घेवन ग्रामपंचायत घडोवच्या खातीर जी मान्यता मेळ्ळ्या ती आयज खंय तरी धोक्यान आसा, जेका आमी विलेज पंचायत ग्रामपंचायत म्हणटा. आमी जाणा की आमच्या धारगळ गांवान एक व्हडलो प्रोजेक्ट येयलो जेका एंटरटेनमेंट सिटी म्हणून घोशीत केला. दुसरो प्रकल्प ITIच्या सायडीन आमचे भूतनाथ देवाचे देवस्थान आसा थंयसर एक थीम पार्क म्हणून हो प्रकल्प सरकारान मान्यता दिला. आता हांव ग्रामपंचायतीचे कितें उलयता, कारण ह्या दोन्ही प्रकल्पाक इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड हांच्यांनी अप्रुवल दिल्ले आसा, सिंगल विंडो अप्रुवल जेका म्हणटा. आता हे अप्रुवल दिल्या नंतर जो ग्रामपंचायत आसा तांकां अधिकार कितें उरता थंयसर. तांची NOC लागना, तांचे कन्स्ट्रक्शन लायसन्स लागना, TCPचे कन्स्ट्रक्शन लायसन्स लागना, लँड रेव्हेन्यू कोड ज्यातून कन्वर्जन करता प्रोविजन आसा ते लागना. म्हणजे भ्रष्टाचार येयलो. आणि हो इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाच्या नावाचेर ज्यो पंचायती आसा ह्यो काबार करपाचो प्रयत्न जाला. सो ह्या फुडें सगळ्यांनी साल्वार दवरचे, सगळ्यांक सांगता, विनंती करता, जे पंचायती आसा ह्या फुडें प्रत्येक गांवांत हो प्रकल्प येतलो आणि तो प्रकल्प इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड जो आसा हेचे अप्रुवल घेवन तो प्रकल्प सुरू जातलो. तो प्रकल्प आमच्या बऱ्या खातीर आसा का वायटा खातीर हे सरकार कांय पळोवचें ना. आजून मेरेन तेच जाल्लें आसा. ह्या गांवाच्या लोकांक पूर्ण अनुभव आसा कशा रितीन पुलीस फौज हाडून आमकां जेल बंद केल्ले आसा म्हापसा व्हरून. जेन्ना लिंक रस्ते खातीर आमी आंदोलन केलें आसा, आमच्या मदीं आरोंदेकर काका आसा थंयसर उपस्थित, तुळसकर वाडी आसा, प्रत्येक गांवाची हालत जावपाच्या मार्गार आसा. आयज बरी संधी येयल्या भाई खलोबाच्या नांवान आमकां. आयज आमचो आवाज पेडणेकारांचो बुलंद करचे खातीर आमकां एक संधी येयल्ली आसा भाई खलोबाच्या नांवान. कारण तेंकां ह्या मातीतलो गंध आसा, तळागाळांतल्या लोकांची जाणीव आसा. दुसरे म्हणटुचें मोपा एअरपोर्ट, आमचो अध्यक्ष उलोवन गेला मोपा एअरपोर्टाचेर, भाई उलयतले. हालींची घटना, आमचे टॅक्सीवाले भाव 2 वर्सां झगडटा. आमकां थंय कावंटर मेळोंक जाय. सरकारान दिलो मान्यता, ब्लू कॅप कावंटर म्हणून दिलो. पूण GMRन कितें केलें, करार केलो 3 वर्सांचो. 3 वर्सां जाल्या उपरांत ज्यो तेंच्यो फुडल्यो पॉलिसीज आसात, इन्क्रिमेंट, इंट्रस्ट रेट, रेंट रेट, ते लागू जातल्यो. पूण आयज हालीं एक गजाल आयकोंक गेल्या की GMRच्या ती 1 लाख स्क्वेअर मीटर अंदाजे GMRक सरकारान दिल्या एअरपोर्ट बांदच्या खातीर, तातूंत खंय 40,000 स्क्वेअर मीटर एका कंपनीन दिल्ली आसा सरकारान, कॅबिनेटाचो अप्रुवल बी घेवन. आता म्हाका एक प्रश्न विचारचो दिसता, स्थानीक आमदार आसा आनी आमचे भाऊ आसा, MP आसा, खासदार आसा, तांकां की जर तर ते कन्सेशन एग्रीमेंटान बदल घडोवन 40,000 स्क्वेअर मीटर एका प्रायव्हेट कंपनीक लिजार दिता 40 वर्सां खातीर, जाल्यार तसो बदल करून ते कन्सेशन एग्रीमेंटान आमकां स्थानिकांक नोकऱ्याचें प्रावधान कितें करिना सरकार. आमच्या टॅक्सीच्या सगळ्या भावांक ते कावंटराचें प्रावधान कितें करिना. कितें आमकां लटकून दवरता. 2 दीस पयलीं
2-4 दीस पयलीं टॅक्सी बरोबर मिटींग जाली सगळ्या भावा बरोबर. तांकां सांगता तुमचे आमी सुटावे करूया. केन्ना करतले सुटावे तुमी हे सगळे टॅक्सीवाल्यांचे? आयज जर पळयता जाल्यार तुमी पळया कशे जैन आसतना उपास ताप करीन निबराच्या वताच्या खरखरीत थंयसर ते उबे बाबा आपणाक भाडें मेळटा काय तुका भाडें मेळटा काय अशी परिस्थिती आज टॅक्सीवाले भावाची जाल्ली आसा. कित्या खातीर? कमकुवत नेतृत्व, आमच्या आमदाराचे कमकुवत आणि तो निवडून दिला 25 वर्सां ताजे काय ना. सो हे गजाली सरकारान करपाक जाय. कित्याक तुमकां सांगता? कारण सरकार जे कॅपिटलिस्ट आसा, जे मागल्यार पार्टी आसा तांकां जर एकोमोडेट करच्या खातीर कॅबिनेटाचे अप्रुवल घेता, ते एग्रीमेंटान बदल करता आणि 40,000 स्क्वेअर मीटर हॉटेल बांदच्या खातीर एका कंपनीक लिजार दिले 40 वर्सां. पूण ते सुवातेर आमच्या टॅक्सीवाले भाव थंयसरूच लटकून दवरता. सो हे तुमी लक्षात दवरचें. हांगा खुबशी महिला आसात, त्यांच्या घरात प्रत्येकाच्या घरात टॅक्सी आसा. प्रत्येकाचो भाव नाजाल्यार घोव नाजाल्यार चेडो त्या टॅक्सी वतान जे करता त्या वतान थंयसर बाबा भाडे खातीर रावता. हे लक्षात दवरचें तुमी. सरकार आमकां कसो फसयतालो. आनी हे गजाली जर सुटावे जातले जाल्यार केंद्र सरकारान खलो भंय धाडची अत्यंत गरज आसा. पहिले जेन्ना कायदे मंत्री जाले जायतो तेंच्यांनी कायदे थंयसर मांडलेले आसा. महिला रिजर्वेशन तेंचे बील आसा ते आता मोदी म्हणटा आपूण केले म्हणटा. पूण ते बील महिला रिजर्वेशन जावचे हे बील तांच्यांनी तांचा जेव्हा लॉ मिनिस्टर जाले तेन्ना तेंच्यांनी मांडलेले संसदेत. हे तेंचे कार्य. सो माझी बाईकडे एकच विनंती आसा. पेडणे हो आमचो मतदारसंघ आयज मेरेन निग्लेक्ट केल्लो आसा सरकारान. आमदाराकूय निग्लेक्ट केल्लो आसा. सो प्रत्येक ज्यो गजाली आसात आमच्यो आयुष हॉस्पिटलान आमकां बाईक नोकऱ्यो ना. मोपा आमकां नोकऱ्यांचें प्रावधान केल्लें ना आसा. जे म्हणून तांकां दाखय आमकां प्रोविजन आसा जाल्यार एग्रीमेंटान. टॅक्सीचो प्रश्न सुटावो जावपाक जाय बाई. कॉम्पेन्सेशन लोकांचें जेंच्यो जमनी गेल्यात तेंचें कॉम्पेन्सेशन आजून अडकून उरला. हांगा आसा सगळे शेतकरी भाव, तांचो विशय सुटावो जावपाक जाय. धारगळ गांवांत एक्सिडंट जायत आसा. हेजो एका भावान म्हणलें की थंय एक्सिडंट जायत आसा. त्या सगळ्या ग्रामस्थांची धारगळ सगळ्या लोकांची मागणी आसा थंय फ्लायओव्हर जावचो म्हणून. उगवे गांवांत ह्या सायडीन गांव आसा, आलतडी पलतडी सगळीं शेतां आसा. तांकां ते शेतान वचपाक वाट ना आसा. गाडयो वचपाक वाट ना आसा. शेताचो ट्रॅक्टर बिक्टर कितें आसा ते वचपाक वाट ना आसा. त्या वाटेचे प्रावधान भाई कडल्यान अपेक्षा आसा ताणें तेचे करचे म्हणून. अशे सगळ्यो गजाली जर जावंक जाय जाल्यार सगळ्यां कडेन म्हाजी हात जोडून विनंती आसा की ह्यो जर गजाली जर जावपाक जाय जाल्यार केंद्रान आमच्या उत्तर गोंयचो आवाज बुलंद जावपाक जाय. आनी हो आवाज रमाकांत भाईचोच आसपाक जाय. म्हाका उलोवपाक दिल्या बद्दल हांव सगळ्यांचे धन्यवाद. आता हांव विनंती करता गेली 15 ते गेली 15 ते 20 वर्सां विनोडा पंचायतीच्या राजकारणात सदैव तत्पर आसले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाब श्रीपाद देसाय यांच्यानी आपले 2 शब्दात मनोगत व्यक्त करते. बाब श्रीपाद देसाय हे मालपेचे निर्वासी गेली 20 वर्सां सतत विनोडा पंचायतीत सक्रिय असलेले आमचे तरुण मित्र बाब श्रीपाद देसाय. व्यासपीठावर उपस्थित असलेले उत्तर गोव्याचे काँग्रेसचे उमेदवार श्री भाई खलप, त्याचप्रमाणे व्यासपीठावर सगळे उपस्थित असलेले मान्यवर, आमच्याबरोबर बरेच वेळा काँग्रेस
बरेचशा कार्य आधी केलेली डॉक्टर प्रमोद साळगावकर, त्याचप्रमाणे उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण आता बऱ्याच वाक्यांनी आपापल्या ज्या समस्या पेडणे मतदारसंघात किंवा उत्तर गोव्यात आम्हाला ज्या भेडसावतात त्यांचं कथन इथे केलेलं आहे. आम्ही जर आता बघितलं तर आता बाकीचं उत्तर गोव्याचं सोडून द्या, सगळीकडे समस्यांचा भांडार भरलेला आहे. परंतु आमच्या पेडणे मतदारसंघात जो एअरपोर्ट आताच आम्ही तिथे सगळ्यांनी उल्लेख केला आहे, मी तिथे 5 वर्ष काम केलं आहे एअरपोर्टवर, पण मी तिथे बघितलेलं आहे की आमच्या पेडणे मतदारसंघातील नोकर भरती तिथे काहीच स्थान नाही. सगळे हैदराबाद, बेंगलोर आणि दिल्लीचे सगळे व्यवस्थापन आणि सगळे त्यांनी आपापले सगळे स्टाफ भरलेले आहे. त्यामुळे आता ॲडव्होकेट जितेंद्र गावकर यांनी सांगितलं की GMR कंपनीने तिथे प्रावधानच केलेलं नाही आणि सरकार आमचं मुख गिळून गप्प आहे, कारण त्यांनी त्यांच्या सरकारनं ते ठरवलेलं आहे की इथे पेडण्यातील लोकांना कुठेच स्थान द्यायचं नाही, तरच हे इकडे आमच्याकडे असे राहिले तर आम्हाला मतं मिळणार. त्यावेळी आम्ही जागृत राहून यावेळेला आम्हाला एक उत्कृष्ट असं नेतृत्व आणि उमेदवार दिलेले आहेत श्री भाई कलप यांना आम्ही निवडून आणलं पाहिजे. आमच्या पेडणे तालुक्यात जी रेल्वे आहे, कोकण रेल्वे, त्या रेल्वेची परिस्थिती एकदम झेड झालेली आहे. आज तिथे कोणीच त्याला आले नाही, एक गाडी थांबत नाही. बरं, आम्ही तिथे भांडून जे 5 हे घेतलेले आहेत तिकीट, त्या सुद्धा आता बंद झालेल्या आहेत. त्यामुळे आम्ही या सगळ्या समस्यांचा विचार करून या वेळेला आम्ही सर्वांनी कळकळीची माझी विनंती आहे की श्री भाई कलप यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊया आणि आमच्या पेडणे मतदारसंघातून त्यांना निवडून आणण्यासाठी मोठा हातभार लावूया. एवढं सांगून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. थँक्यू देसाईभाऊ. आमचे महिला काँग्रेस अध्यक्ष यांना विनंती करता मिगांधी त्यांच्यानी असेंब्लीचे धडाडीचे आमदार ज्यांच्यानी गोंयचे प्रश्न, बहुजन समाजाचे प्रश्न आणि बारीक लोकांचे अडचणी विधानसभेत सदोदित मांडून झडपाची ताकद ज्यांच्याने आपल्या तरुण वयात गवली ते आदले गोवाचे ॲडव्होकेट जनरल आणि आता मेडोळीचे आमदार आणि उत्तर गोव्याचे इंचार्ज बाप कालू यांचे स्वागत देऊन त्यांचे पुष्पचिन्ह स्वागत करते अशावर एका विनंती करतात. थँक्यू. आता विनंती करता उत्तर गोंयचे आमचे खासदार जाती गोंयचे रमाकांत कलप, पूण तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके भाई गेली 50 वर्सां ह्या मतदारसंघात आपले पांय लावून उभे आहात. ज्यांच्यानी ह्या वाटेन रस्ते जावच्या पयलीं सुद्धा जेवता जेवता कार्ती जाता आसत त्या कार्तींतल्यान म्हापशासून वारखण्या उठी, त्यानंतर सदीच ह्या वाटेन शिक्षण क्षेत्राचो विकास जावचो कसा जावचो म्हणून ज्यांच्यानी काम केलें. आज ह्या मतदारसंघात प्रत्येकाच्या घरात भाई म्हणटून आम्हाला सरबत दिसतात. भाईक मत दिवप ह्या काळाची गरज आहे. 1996-97च्या काळात ह्या वाटेन भाईक भरघोस मतांनी लोकांनी पाठिंबो दिल्लो आणि देशाचे लोकसभेत धाडलेलो. ज्या वखदार राज्यघटनेक 50 वर्सां जाली त्या वखदार देशाचो कायदे मंत्री म्हणून रात्रभर जे लोकसभेचे अधिवेशन चलले तो ज्या आंबेडकरान देशाची घटना बरयली तेजेच खुर्चेर बसून ताका ते रातीची संधी मेळ्ळी. त्या वखदार आमचो सगळ्यांचो खाती आमची सामकी अभिमानान भरायली. भाईची ओळख तुमकां करून दिवपाची ना. भाई खसरो मेळ्ळो तरी जो मनीस तांकां हात करता. भाई ह्या भागात काम करतना केव्हा राजकारण आणि पक्ष होऊंक ना म्हणून आज सर्वपक्षीय लोकांचो जो भाई जाला आणि सर्वपक्षीय लोकांनी ताकद दवरल्या की हे फावटी
आमचो भाई आमच्या भाई काँग्रेसी त्या हाती शिक्को मारून भरघोस मतांनी भरघोस पाठिंब्यान बहुमत मतांची आघाडी घेऊन लोकसभेक धाडटले असो निर्धार केला. त्याच भाईक हांव विनंती करता तेंच्यांनी आज आमकां मार्गदर्शन करताना आमचे जे एअरपोर्टाचो विशय आहा, धारगळचो फ्लायओव्हराचो विशय आहा, एअरपोर्ट म्हणटकच जो तो सर्व्हिस कमीचे पयशे हे आसत. पूण दिगंबर कामत जेव्हा काँग्रेसचो मिनिस्टर आसलो, चीफ मिनिस्टर आसलो, त्या वखदार आमी एक रिप्रेझेंटेशन दिल्लें की ह्या भागातल्या लोकांचे जे जमनी गेलो त्या भागातल्या लोकांक जसे तुम्ही धरणांक जमनी गेले, रेल्वेक जमनी गेले, तांकां नोकऱ्यो दिल्यो, तांकां एज्युकेशनाक रिजर्वेशन दवरलें. तशेंच 4% रिजर्वेशन आमकां प्रोफेशनल कॉलेजीक दवरपाचें आनी 3% रिजर्वेशन आमकां गव्हर्नमेंट जॉबाक दवरपाचें अशी आमी तांकां विनंती केली. त्या वखदार तेंची फायदे तेणी खूब घेतली. दुर्दैवान आमच्या काँग्रेस सरकार गेली आनी बीजेपी. आता हांव विनंती करता की तुमचे आमचे भाई हेंच्यांनी आपले मनोगत नोंद तरी आमकां मार्गदर्शन भाशण दिवचें म्हणून. वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले आणि त्यावेळी त्यांनी तिकडच्या त्या सगळ्या स्त्री पुरुषांक उद्देश करून भाषणाची सुरुवात करताना म्हटले की माझ्या बाबांनो, माझ्या बहिणी, माझी तुलना स्वामी विवेकानंदाशी करू शकत नाही, करणार नाही. त्यांचं एवढं थोर व्यक्तिमत्व पुन्हा होणार नाही. पण तुम्हीच मला भाई हे संबोधन दिले आणि म्हणून आपसूक मी भाई तुमचो, म्हणजे तुम्ही माझे भाई ब्रदर्स, तुम्ही माझ्या बहिणी, मी तुमचो भाऊ, हे नाते तुमच्या माझ्यामध्ये अनेक वर्षापासूनचे आसा. ही आठवण ठेवून भावानो आणि बहिणीनो असं तुमचो उल्लेख करता. या व्यासपीठाचेर अनेक मान्यवर असतात, या व्यासपीठाचेर अनेक मान्यवर असतात. कार्लोस आपले हळदोळचे आमदार आणि विधानसभेचे गाजवणारे प्रसिद्ध वकील सुप्रीम कोर्टात केसी लढवणारे कार्लोस बा, चंद्रकांत चोडणकर, मिस्टर साळगावकर, आमचे नारुळकर, सगळ्यांची नावं ना गेलेली. तुमचं एक नाव दिले कारण तुमच्या शिवाय या भागाचा उल्लेख होतो ना. आणि माझ्या प्रिय भावा बहीण, या भूमीचा आणि माझा नाता तुमका परत सांगची गरज असता तर मला दिसत. ह्या गावात नागदरीन माझी मावशी आठवता, जाणार तुम्ही ना, आम्ही त्याला वत्सू मावशी म्हणतो. वारखणच्या शांताराम परबाची बाई आठवण करून. त्याच वारखण गावात माझी एक बहीण गेली आहे, आठवणाचा कोणा सगळीच ते वर्षा 2 वर्षापूर्वी ते निवर्तले. डावरे, पांडुरंग डावरे यांची मिसेस. माझी दुसरी बहीण हसापुरात गेली आता, मळेगाव गेली. संतोष मळे यांची चुलती आठवण करून असं किती आहे. आणि त्या भागात मी एक सून आणल्या बघा, म्हणजे दुसऱ्या मुलाची बायको. प्रतीक्षा काय असेल तुझ्या काय झालं आता? प्रतीक्षा नारुळकरांची मुलं डॉक्टर असतात. पण हे गोष्टी मी काय माझा मोठेपण किंवा माझं नातं सांगून तुमची माझा नाही मागते.
तुमच्या बरोबरीने मी आग्रह केला त्याची थोडीशी झलक आमच्या वामन आपा पुढे बसले. एकच माणूस पुढे की गेल्या 50 वर्षांत ह्या भूमीशी या भागातल्या प्रत्येक माणसाबरोबर जे काम आठवण घडले त्याची आठवण एका माणसाकडे पुढे. शाळा काढली आहे एक भारताची शाळा, पण त्या संस्थेने ती शाळा निर्माण केली. त्या संस्थेचं नाव आठवतं तुमका? पेडणे तालुका विकास परिषद. पेडणे तालुका विकास परिषद त्या शाळेत अनेक विद्यार्थी त्या शाळेतल्या शिकवून पुढे गेले. आता माझी भेट झाली. वारपडचे उपसरपंच आणि मला अगदी अभिमानाने सांगू लागले मी या तुमच्या शाळेतलो माझी विद्यार्थी. अशी अनेक उदाहरणं असतात. मागण्यापेक्षाही माझी वाटचाल जास्त या भागात जाते. टाटा सामंत हे नाव आठवतं तुमका? टाटा सामंत बरोबर ना, तामोशाचे. आणि माझ्या बरोबर ते फिरत किंवा मी त्यांच्या बरोबर फिरत. पायपीट आम्ही करू, पायपीट, रस्ते ना, पूल ना. हसापूरच्या कमरभर पाण्यातल्या पलतडी जाऊन हसापूर ते इब्रामपूर रस्तो नाच काय काढ बोलत आता रस्ते त्याचे खटाळे सुद्धा गाड्या असले कठीण. अशा त्या रस्त्यावरची पायपीट अशा तळतळत्या उन्हाळ्यात आम्ही केली असतात. त्यावेळी का बघा तुम्ही कोण निवडणूक निवडून देण्याचा प्रश्नच नसलो. कारण माझा मतदारसंघ मांगणे आणि कसलीही अपेक्षा नसताना आम्ही ही कामं केली. इतके लोक इतके मोठमोठे कार्यकर्ते त्या भागात. इब्रामपूरच्या बापू सरकार आहे त्यावेळेच्या सरपंचाची आठवण तुमचा काही जणांना नसतली. परस्कराचे रामू असतं तुमचं आठवतं. झिलबा उलगाव आपल्या उगव्याचे झिलबा अशी नावाची एक मांदियाळी जगा मी म्हणतो ना, असे मांदियाळी कार्यकर्त्यांची. आणि हे सगळे कार्यकर्ते अपेक्षा कसलीच न जोडतात, पण ह्या जनतेचे कल्याण जावचे म्हणून माझ्या बरोबर फिरत, उन्हात तान्हात पावसात फिरत आम्ही लिफ्ट इरिगेशन योजना तयार केलं. पाणी उपसा आणि तिरालीचा पत्तो ना अशा वेळेला आम्ही मुस्ती केलो. बरोबर, इब्राहिमला मुस्ती केलो, फुटवाळात मी गेलो. आणि एकच बाण पुढे आम्ही शिकवले की आम्ही भांडूया, भांडण होऊया, आम्ही लढाई करूया आणि आमच्या या भागाचं उत्कर्ष करण्यासाठी काम करूया. अशी अनेक कामं केली. पेडणे तालुका विकास परिषद या संस्थेच्या मार्फत आम्ही सगळं मंत्रिमंडळ आणलं या भागात. आणि त्या मंत्रिमंडळामार्फत एकूण एक पूल बांधून घेतले. फकीर पाट्याचा पूल जाऊन किंवा आमचं बैलगावचा पूल असू दे, कोलवाड पुलाची गोष्ट तुम्हाला मी सांगतोय. गेल्या सांगतोय काही गोष्टी की माझ्या समोर आणि तुमच्या आमच्या समोर एका बलाढ्य असे ते अशा पक्षाचं एक 25 वर्षाचा तुमचं खासदार म्हणून काम करता आणि तोच त्यांचा पक्ष त्यांच्या नेते माझ्याशी खिल्ली उडवू लागल्या. म्हणून काही गोष्टी तुमका सांगतो पटवले. माका मुख्य जनावर परवडले, निदान गायी दूध तरी देतात. बैल शेती बातील करतात, त्याची उपमा कृपया करून कोणी गैरसमज करून घेऊ नये. मी कोणाची तुलना काय करणार करेन, पण माझं एकच मागणी, तुमची आमची एकच मागणी. पंचायतीन तुम्ही जो पंचायत सदस्य पाठवायचा तो जर पंचायत सदस्य 5 वर्षात झोपलो तर तुम्ही उभी राहतात ना. त्याला रस्त्यात
काय नाही घेतलं आहे आमदार तुम्ही उभे होता देऊ मांजरेकर आमचे आमदार असले त्याचं काय मोठं शिक्षण नसतं गाव ते फिरत लोकांची समस्या जाणून घेत त्या समस्याची त्यांना जर लिखाण करण्याची जसे ते घडत मागच्या माझं भाचो असा मी त्या भाच्याकडे करून घेते हा तुमचं काम बरोबर ना मामा जाणू मामा आपण खरं काय म्हणत भाचो बघा तो भाचो म्हणत आणि मी त्याचा मामा बरोबर म्हणतात काय अजून आहे आणि आम्ही काय काय कामं करू ना हो पूल आम्ही बोप्पाचं विमानतळ हाडलो म्हणून सांगतात तुमका येऊन खासदार आठवण करा या बोप्पाच्या पठाराचेर आमचे धनगर बांधव त्यांचीवर काय त्याची म्हणते ते गाळाव असले त्या जमिनीत बॉक्साईट असा अशी खबर काही मिनेरांना लागली आणि त्या मिनेरांनी तो डोंगर उपसून बॉक्साईट काढण्यासाठी मायनीसाठी गोवा सरकार कडल्यान त्यावेळेला काय केल्यानी लायसन्स घेतल्यानी आणि देव मामा आणि मी भाचो आम्ही दोघे उभे लावले आम्ही सगळे लोकांची मिटिंग घेतली हो सगळे झाले प्रमुख कार्यकर्ते गावागावातले एकत्र झाले आणि आम्ही प्रश्न केलो काय आम्ही काय करूया थोड्याक म्हणाले मिल नका मायनिंग आता तर बरं झालं ना आमकां नोकऱ्यो मेळटल्यो दुसरे म्हणाले होय हो नोकऱ्यो मेळटल्यो खऱ्यो हो पण एकदा बॉक्सिंग काढल्यानंतर त्या मोपाच्या विमानतळाच्या त्या पठारा वयल्यान ज्यो झरी येतात आणि त्या झरीच्या पाण्यातली आमची शेतां आमची वायगडां पिकतात त्याचा काय हो प्रश्न विचारल्याबरोबर आम्ही आंदोलन सुरू केलं संघर्ष समिती स्थापन केली आम्ही तो प्रयत्न हाणून पाडला बरोबर की नाही तुला तरुण भुरग्याला काय खबर नसते कदाचित तो प्रयत्न आम्ही हाणून पाडलो आमचा बॉक्साईट काढून आम्ही दिवसाला अरे विधानसभेत तुमका सांगते मी अशी भाषणं केली त्यावेळेला तावा तावा एक कुदळचा घाव जर त्या पठाराचे पडत तर त्याच पृथ्वीचे झाडावर तुमच्या डोक्याचे आमचे लोक घालतले अशा प्रकारची धमकी त्यांना देऊ शकतो सुप्रीम कोर्ट पर्यंत आम्ही गेले संघर्ष समितीच्या मार्फत आणि शेवटी ते बंद केल्यानंतर एक एअरपोर्ट आमचा विमानतळ पावाला आणखी विमानतळ किंवा तो विमानतळ मोठा करणे शक्यताच नाही आणखी विमानतळ होईल म्हणून चर्चा झाली मागणी झाली केंद्र सरकार स्थानिक सरकार आमचं काँग्रेसचे सरकार यांनी एक समिती नेमली युरोपियन इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन ICAO आणि गोव्यातल्या अनेक पठारांचा अभ्यास करून झालेला ना भोपाळ एअरपोर्ट रोज विमानतळासाठी विमानतळ चालवतात नोकरी व्यवसाय मिळतले भुरग्यांक कामधंदा मिळतले तुम्ही सगळे तयार झालेत हो आणि सगळ्यांनी घ्या आमची जमीन घ्या तुमचा मोबदला बरोबर आमचं सांगले योग्य मोबदला म्हणजे काय याच काँग्रेस पक्षाच्या राहुल गांधी दिल्लीत आंदोलन केले ज्या वेळेला दिल्लीच्या परिसरातले जमिनी निमित्तासाठी घेऊन लागले त्यावेळेला योग्य मोबदला म्हणजे बाजार भावाच्या 3 पटीने किंमत मिळवून नये व्याज जास्त वगैरे केल्यामुळे जमिनीची योग्य अशी त्यांना किंमत आणि भाव मिळवून लागले परंतु आमच्याकडचे लोक गरीब लोक बघा कसे सरकार आज सुद्धा योग्य मोबदला किती जण मिळवलं हात करून सांगतात मला अजून मिळवून ना खुद्द आमच्या माधुराम डावरे राजमानच्या त्याच्या आजोबाकडची जमीन गोवा सरकारकडून त्याने काय त्याला म्हणते जमिनीचा एक प्रकार असतात काय म्हणतात आजवाडा जमीन त्यांच्या आजोबांनी दिली झाडांकडे उत्पन्न केले जवळजवळ 1974 साली त्याने अर्ज केला गोवा सरकारात की परमनंट ती जागा माझ्या नावावर करा कायद्यानुसार सरकारने वेळ काढलो आणि
काल ती जमीन याच्यासाठी तुम्ही घेतल्या तेव्हा त्याला पैसे कसे देऊचे तुम्ही कशा प्रकारे पैसे देऊचे त्या झाडाची किंमत नाही आहे त्याला झाडाची किंमत कळून त्या तोडा मारल्या त्याच्या फॅमिलीच्या आणि अजून एकही मंत्री एकही आमदार त्याला न्याय दिला असं अनेक प्रश्न माझ्याकडे असतात माझा हो प्रश्न असा तुम्ही 10 वर्षात गोव्यात राज्य करता 2012 पासून 12-24 किती वर्ष झाली 14 वर्ष झाली आणि हे प्रश्न सोडवण्याची तुमका एकट्याक सुद्धा ताकद ना तुमका एक उदाहरण मी सांगतो असे अनेक उदाहरण आहेत योग्य किंमत तुम्ही दिला ज्यांची जमीन गेली त्यांच्या घरातल्या पोरात नोकरी दिला तुम्ही रेल्वेसाठी आम्हाला जरा भांडवल घ्यायला भांडवल रेल्वे सुरू केली ती सुद्धा लोकसभेत भाषण करू या ठिकाणी आंदोलन करू आणि प्रत्येक ज्याची जमीन गेली त्याच्या घरातल्या एका दुसऱ्या नोकरी मिळली अरे तुम्ही विमानतळ घालतात जगातले लोक येतात म्हणून सांगतात आणि नोकरीला जागा निघल्याबद्दल ती झाली ना पण तुमच्या बसेस म्हणून दिवचलच्या साखळेच्या सावंतवाडीच्या आणि खंयच्या दोड्या मार्गापासून लांब बसी कशी येतात भर भरून भुरगे तरुण पोर आणि पोरी आमकां दिसतात अशा प्रकारे स्थानिक पोरांचेर आमच्या बेकार मुलांचेर अन्याय करून आमच्या छाताडाचेर पाय लावून तुम्ही उभे राहतात आणि गमदार सांगतात आम्हाला मत द्या निवडून द्या आम्ही तुम्हाला ही गॅरंटी देतो तुम्हाला ती गॅरंटी देतो म्हणून सांगतात काय तुमची हिंमत रणरागिणी असं तिकडे बसलेले साधी बायला मंडळी असतात रणरागिणी असतात मी तुमचा शब्द देत आहे उद्याची ही निवडणूक झाली तुम्ही मला निवडून देण्याची खात्री असा आता काय ना ही खात्री मला मनगड असा व्यक्त करता आणि सांगता पहिलो विषय असतो पहिलो ती कोणती GMR काय आणि CMR म्हणजे काय कोण कंपनी असा तिच्या ऑफिसात फिर्यादी वेळ लावून ज्या योग्य प्रकारे असतो किती नोकरी तुम्ही आम्हाला तुमच्या 6 महिन्यात त्याचं उत्तर द्या गोवा सरकारच्या काही योग्य खात्यात घेऊया मुख्यमंत्री आणि विधानसभेत आवाज उडून लावेल त्याही पेक्षा रमाकांत खलपाचो बुलंद आवाज तो त्या दिल्लीच्या तख्ताचेर लोकसभेच्या पटलाचेर गाजतलो हे लक्षात ठेवा आणि तुमच्या आधार 420 बार 400 पार आमच्या कोणी मित्र सांगले काय हो फुसको बार मांडता गेलो पण माझा आवाज बंद करण्याची ताकद नसते उदाहरण देऊ तुमका कार्याचं उदाहरण देऊ अरे ज्या आमच्या कोलवाळच्या पुला वगैरे मी खासदार जाऊन मंत्री झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात अवघ्या वर्षा 1.5 वर्षात ते काम पूर्ण झाले त्या पुलाची आठवण ठेवावं आणि त्या पुलामागची कुळ कथाही थोडीशी लक्षात घ्या मी खासदार होण्याआधी 18 वर्ष संजीव रेड्डी नावाच्या भारताच्या राष्ट्रपतींनी त्या पुलाची पायाभरणी केली आणि 18 वर्ष झाली त्या पुलाचं एक काम असं असा तुमचा ना एक काम असं आडवं त्या बाजून दुसरं काम असं काम जायना पुढे जायना आणि तुमची कृपा माझ्यावर 96 साली माझे पदार्पण दिल्लीत झाले आणि लोकसभेत त्यांचा मृत्यू झाला शोक प्रदर्शन ठराव लोकसभेत मांडला गेलो आणि सगळे नेते लोक उठून भाषण करतात
अशा वेळी मला ती आठवण झाली ताबडतोब, आणि धावत जाऊन मी सभापतीच्या अगदी गळ घातली आता पायाकडे बसलो, कारण त्याच्या समोर जाऊन त्याला आडवून जर गेलो तर विधानसभेत अत्याचार लोकसभेत व्यत्यय निर्माण झाला, आणि अगदी गळ घालून 2 मिनिटाचं भाषणाचा टाइम घेतलो आणि ते भाषण केलं. त्या भाषणात मी सांगितलं अगदी आता तरी आवाज बघ इतकं कंठन असं ना तो तर मी त्या गळ घातली त्या सभागृहात पंतप्रधानात अशी म्हणजे कथा झाली या पुलाची. 18 वर्ष 5 पंतप्रधान जाऊन गेले, गंगेतला पाणी इतकसा वाहून गेला, कोलवाच्या पुलासारखा नदीतला पाणी वाहून गेला, इतकेशे पावसाळे झाले, 18 पावसाळे झाले, आणि कोलवाड पुलावरचं हो 200 मीटरचं पूल म्हटलं असो मान टाकून उभा, एक पाय ह्या वाटे दुसरं पाय त्या वाटे माकडी काय सांगते त्या कथा. आणि हो पूल काय फक्त नदी चुकत असा अवलंबून 2 तालुके जोडणारा खरंच, पण राष्ट्रीय हमरस्ता अगदी राजस्थानापासून कन्याकुमारीकडे जाणाऱ्या त्या पुलावरचं अत्यंत त्या रस्त्यावरचं अत्यंत महत्वाचं होतं. आणि हात जोडून विनंती केली सभागृहात की पंतप्रधान हो हात जोडून तुमचा विनंती करतो. 1 वर्ष त्यांचा पहिला वर्ष साध्य ठराव पास झालो, खासदार उठून उभे लागले, येऊन मला हस्तांदोलन करू लागले, शिक्षक देऊ लागले, अभिनंदन करू लागले, आणि पंतप्रधानांना काही ये म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे अर्ज घेतो येऊन खास मंत्र्यांची नेमणूक केली, आणि तुमचं आठवत असतं काम सुरू केल्यापासून वर्षभराच्या आत कोलवाडच्या पुलाचे काम पूर्ण झाले, उद्घाटन झाले, पण त्या दलित लोकांनी आमंत्रण नका दिलं. शिवानी पुलाचं म्हणा, फकीरवाड्याचं म्हणा, व तुमच्या हळद तळणचं म्हणा, किंवा आमचं बैलपाडचं पूल म्हणा, हे सगळे पूर्ण करण्यासाठी काम केले. तिळारी बंद पडलेली तिळारी सुरू करून दिली. किती नाव या शाळेत तुमच्या शाळेचं तुमचा उद्घाटन सांगता, कितीतरी भुगे पास झाले. स्थानिकांचं नोकरी केलं ना मी पाहिले आले म्हणत खास शिक्षक नाते सोडले गेले, लागणार धर्मचंद प्रकारे कामात भुगे शिकवून आज कैफे ते सगळे पावले. तुम्ही कॉम्पेन्सेशन दिला, टॅक्सी बिचारे टॅक्सीवाल्याने टॅक्सी घातलं, त्या टॅक्सीकडे कमिशनर खाणारे लोक निघाले. ही बातमी माझ्यापर्यंत पावली. पुराव्यानिशी जण हाताने त्यावेळेला यांची जीव फुटले नाही. ब्लू टॅक्सी, रेड काळी आणि येलो टॅक्सी, अरे एक सुद्धा तुम्ही नोकरी देऊ त्याला, आणि उलट त्यांच्या घामातल्या जी काय जोड व्हायच्या त्यांना त्याचे कमिशन तुम्ही खाता. शीत बरोबर त्या कारकिर्दीची यासाठी तुम्ही आमचं भांडण्याची गरज आहे. महिलांना तुम्ही बसलेत ना, तुमचा भाई तुमचा बहीण म्हणून मी बोलत होतो. आमचे पंतप्रधान तेच म्हणतात, मेरे बहनों मैंने आपके लिए रिजर्वेशन लाया है, हो कि नहीं बोला, 1/3 रिजर्वेशन लाया है. क्या कहना प्रधानमंत्री जी नमस्कार, हमारा भाई जब लोकसभा में गया था और लॉ मिनिस्टर कानून मंत्री बना था 1996 में 12 सप्टेंबर 1996 तारीख येऊन घ्या. या दिवशी त्या लोकसभेत महिला रिझर्वेशन पहिल्यांदा कोणी मान्य करतात तुमच्या भावाने. म्हणून हा भाव तुमच्या समोर आज उभा आहे. मत द्या, पुन्हा पाठवा. माझ्या केसाची मस्करी करता गेलो, करा रे माझी मस्करी. हे बघ माझी थोरली बैठ नाही बसली पांढऱ्या केसाची, दुसरी बैठ नाही बसलेली आहे. माझ्या बहिणी बसतात, तुमच्यासारखी छोटी माझ्या मुली बसलेली असतात. तर म्हणतात मग 25 वर्षापूर्वी तरुण 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 जे म्हणणारे
त्या लोकसभेत काम केल्यामुळे आम्ही सांगणारे निदास मिळवणारे तुम्ही लोक, तुम्ही एक तरी उदाहरण देऊन सांगा की आम्ही हे काम केले म्हणून. त्या इस्पितळाची कहाणी अशीच, जमीन कोणाची वेंडोळ करायची, बरोबर की नाही. क्रीडानगरीसाठी ती जमीन ताब्यात घेतलेली, घातली क्रीडानगरी ठेव, क्रिकेटचे मैदान उभे करतात म्हणून सांगले आमचा, बरोबर ना. बांधले का क्रिकेटचे मैदान, बरं तुम्ही हे जमीन काढण्यासाठी आता हॉस्पिटलसाठी ती कित्येक दिवसात उरले आणि त्या हॉस्पिटलला सुद्धा आमच्या पोरांना नोकरी मिळाला. तर फसवणूक ही किती प्रकारची, किती तीव्र स्वरूपाची फसवणूक. कृपया सगळं गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या. इतकं वेळ तुमचा आत्मका खबर नाही, काहीतरी मी 15 मिनिटं बोलले. असे एकावर एक गोष्टी आता आमच्या जितेंद्र साहेबांना चालले की कसं काय काहीतरी 1,00,000 स्क्वेअर मीटर जमीन घेतली आहे आणि काय त्याच्यामध्ये काहीतरी घालतात म्हणे. काय घालतात, थीम पाय बोले आहे कारण थीम पाय कसले हो थीम. अरे पोरा विषय सक्त करणारे थीम आहे. बिकॉज काळजी लोक इतके असते देऊ जाणे, विषयाला किती असते देऊ जाणे. तुम्हाला एक मोठी एखादी सुसंस्कृत आमच्या मुलांचा करणारी शाळा घालण्याची तुमका कल्पना सुद्धा तुमच्या डोक्यात शिरा का. तुम्ही फक्त नाच गाण्याच्या गोष्टी करू लागल्या. शेकडो एकर जमीन तुम्ही घेऊन जगातल्या इतर माणसांना देऊ लागले. खरी जाते म्हणजे ही जी माझी पिढी पुढची जी असा, तुमची आमची जी असा, तुमची जी नातवंड असलेली बाळाची, तुमची जी पतवंड असलेली, या पोरासाठी जमीन पेढे तालुक्यात आणखी 20 वर्षांनी भेटली, घर बांधलं झालं. आज एका घरात आम्ही 4 भाऊ 5 भाऊ राहतो. आमची ही एकंदर संस्कृतीचा तो एक भाग गुणे गोविंदांना राहतो, कधी कधी भांडतो सुद्धा. आणि नंतर आई वडील म्हणत की जरा पोराला आता तुझी भांडणा करू नका, तो तुकडं तुका घे, तो तुका घे, तो तुका घे. ज्याच्याकडे असा पण होऊ शकतो. पण 4 वर्ष पुन्हा काय का आई दिसता ती गळ्यातली आपल्या डोळसरी हातातली काकडा काय असं ते काढतो आणि पोराच्या स्वाधीन करतात. घ्यायला जमिनीचं तुकडं घालतो आणि तुझे घर बांधारे, हे घर तुमचं लहान पडतं, बरोबर ना. असं काढतो मग आम्ही सगळेजण. आणखी 10 वर्षांनी असं जमिनीचं तुकडं कोणाला माहिती लागले. तुम्ही 84 रुपयाने जमीन ताब्यात घेतल्या विभाग करण्यासाठी आणि आज 80,000 रुपये, लाखो रुपये. मग आता कोणी सांगले की बाजूक जवळच ते भेटली एक जागा मोठी म्हणाली तरी 200 कोटी रुपयांनी विकली गेली. विकणारा कोण, परमेश्वर जाणे. घेणारे कोण, त्याला तोंड नसतं आणि काय आमच्या समोर तो उभं राहावं. ही ताकद असतली आमच्या म्हणजे घर टॅक्सीचे हप्ते भरण्याची ताकद ना, घर दुरुस्ती करण्याची देखील ताकद ना. तो कळमळतात पोरांची इतके दिवस वास्को ते काम करीत, 2 दिन काम करीत आणि आमचा मुखात तो घास तुम्ही काढून घेता. कुळ काय कोणासाठी केलो, मुणकार काय कोणासाठी केलो. आणि आज 40 वर्ष झाली तरी या कुळ कायद्याची तुम्ही विल्हेवाटच चालाल. कसे त्याची जमीन असं म्हटलं गेलं आम्ही बांधून करायची आठवण. कसे त्याची जमीन काँग्रेसचं त्याच म्हणतात कसल्याला शेतकऱ्याला जमीन मिळाली पाहिजे. महाराष्ट्रात मिळेल, कर्नाटकात मिळेल, देशभर मिळेल. गोव्यातली जमीन मिळणार. मामदाराकडे हेल्पडी तरी किती घालचे आणि त्यांना विनंती केली, मी डिमांड केली, लेखी स्वरूपात त्याचा कायदा करून दिलो की ज्याप्रमाणे सिव्हिल कोर्ट चालतात आणि कायद्याची खटल्याशिवाय दुसरं काम जज करीना, त्या प्रकारची सेवा सवलत आम्ही सोय आम्ही आमच्या रेव्हेन्यू खात्यात आजही करून तयार लागतो. अशी तर मी उदाहरण देते की मागे दिवस पावसाला रात्र सोपतरी तरी तुका माझ्याकडे सांगत होतो. काय काढीव सांगता रे एवढं मोठं आम्ही प्रशस्त हायवे बांधले
जरा तुमची 60 किलोमीटरच्या स्पीडीत गाडी चालवता काय करायचं? कमर मोडटा तुमची. अगदी बऱ्याची बरी गाडी असते आणि फाटल्यात तुम्ही बसल्या किंवा पुढल्यात बसल्या. मी आणि डेली अनुभव अनेकांनी झाले. उगवे गावात जा, पक्षात जा, आडवेकडे जा. त्या रस्ते केले खरंच. त्या रस्त्याच्या तुम्ही गावाची विभागणी केल्या. शेती एकीकडे, गोठे एकीकडे, घरा एकीकडे, देवळा दुसरीकडे. काल नागझर गाव आणखी एक गाव असा त्या भोमा या गावात वाडी एक असतो नागझर. त्या गावात गेलो तर त्या ठिकाणी देवळा वैरान आणि घरा वैरान रस्ते काढून ठेवतात. आणि पर्यायी लोक तिथे लोक सांगतात पर्यायी जागेचे काढताना जमीन त्यांनी घेतला म्हणून त्याचा आलो पैसे वगैरे काय मिळवणार. हो, जर आंधळो कारभार जर आमच्या गोव्यात ही सरकार जर करू लागली तर या सरकारात जसं त्या मुनरा धरून शेपटे धरून फेकून देतात तशा प्रकारे कशी ताकद तुमच्यामध्ये असा ही तुमचं जाणीव कोण देतं. आणि त्यासाठी मोठमोठ्यानं मला बोलतो पडतात आणि त्यासाठी सांगते पडतात तुमचा आवाज. भावानं बहिणीनो, तुमचा आवाज गाजला पाहिजे. तुमचा आवाज पंचायती जिल्हा परिषदेत घुमला पाहिजे. तुमचा आवाज विधानसभेत गाजला पाहिजे आणि तुमच्या आवाजाने लोकसभा अशी हलवून टाकली पाहिजे. तशा प्रकारचा खासदार पाठवा तिकडे. ती ताकद माझ्यामध्ये आहे आणि ताकद तुम्ही निर्माण केली. 50 वर्षे आम्ही झोपून राहिलो नाही. अनेक कामं केली. इंडस्ट्रियल एस्टेट बंद केलेली तिराळे आणलेला आणि आमची महागाई जरी पळवून येत आहे तर इकडच्या खासदाराला इकडच्या मंत्र्याला त्याबद्दलची फिकीर नाही कोणाला. खासदार आमच्या विधान पार्लमेंटमध्ये कधी बोलले नाही त्या विषयावर. कारण त्याला अहो आमची महागाई कधी कर्नाटक पळवून येते काहीतरी करा. हा करतोय मी थोडं. कधीतरी एकदा स्टेटमेंट नाही केला की जे पाणी वाटपाचा जो प्लॅन केला तो जर मारला ना त्याचं नाव तर मी राजीनामा विचारले. ऐका तुम्ही ही गोष्ट. तुला राजीनामा सरकारने जो डीपीआर पाठी घेतो काय होतं या माणसाला तुमच्या समोर येऊन मत द्या म्हणून मागण्याचा होता. असं कोणत्या तोंडाने तुमच्या समोर येते. एकच जसं झाला ताकद असा डबल इंजिन म्हणून आमचा व्याख्या का डबल इंजिन आधी काय काँग्रेसची सरकारची डबल इंजिन नसती सरकार. पण कोणी विचार करा तेव्हा कोणी सांगलेलं आहे हो आपली डबल इंजिन ट्रिपल इंजिन आणि एक इंजिन. एकच सांगला लोकांना तुमचा सरकार असा होय का नाही. तुम्ही तुमचा अधिकार काय ते सांगा आमका. तर तुम्ही आज गांधी ज्यांनी मारलो खून केलं त्या खुनाची तुम्ही आज पारका मारून टाकल्या. रामाचं मंदिर बांधत आम्ही सरकारने जय श्रीराम असून घोषणा केली काय. आम्ही नतमस्तक झालो काय आम्ही सगळेजण. माझं जो आम्ही काल सुरुवात केली आमच्या प्रचाराची फॉर्म भरती ती गुढीपाडव्यानुसार केली. आम्ही कोण आफ्रिकेतले खबरी म्हणून गेलो का ती केली काय. आम्ही धर्म नसलेले हिंदू म्हणून आम्ही केली ना गुढीपाडव्या दिवसात सुरुवात आणि फॉर्म भरलो तो कोणत्या दिवसात रामदिवसा भरलो. श्रीराम की जय, प्रभू रामचंद्र की जय. वाड्या गाड्यात अनेक ठिकाणी माझ्या नावाचे पोस्टर माझ्या मुलाने आहे. प्रभू रामचंद्राचे देऊळ जातात त्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा. विश्वदैवत जो शब्द आम्ही वापरलो रामाचा. विश्वदैवत प्रभू रामचंद्र यांची कृपा सर्वांवर सर्व काळ असावी अशी आम्ही कळकळीची प्रार्थना केली. त्याचं